मी दीपा. दीपा अनवेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओचा विषय काय आहे तो तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल. मी म्हणजे आता बरेच दिवस झाला हा व्हिडिओ बनवेल असं विचार करत होते, परंतु तो दिवस नक्की आज आलेला आहे. तर व्हिडिओचा विषय पण काय आहे तेही तुम्हाला समजलेच असेल. तर मी पूर्ण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू केलेला आहे आणि मी काय चुका केलेल्या आहेत आणि माझा उद्देश काय होता आणि मी किती दिवसाचं चॅलेंज घेणार आहे तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. कारण की आता बरेच दिवस झाले, 1 वर्ष होते माझ्या चॅनलला मी व्हिडिओ बनवते. परंतु असंच म्हणतात ना, अभ्यास नसेल तर असंच आपण काही शेअर करतो, उठसूट कुठला व्हिडिओ बनवून टाकन काय असं. नाहीतर माझा उद्देश वेगळाच होता. तर तुम्हाला तोच मी आज सांगणार आहे, काय माझा उद्देश आहे तो. मला तर YouTube मधलं काही माहिती नव्हतं. म्हणजे व्हिडिओ कसे अपलोड करतात, क्रायटेरिया काय असतो किंवा YouTubeची माहिती वगैरे काही असं जास्त काही माहिती नव्हतं. फक्त एक जस्ट बघितलं दुसऱ्याचं आणि करायला घेतलं असं झालेलं आहे. म्हणजे माझा उद्देश तर वेगळाच होता. कशासाठी केलेला आहे तेही तर मी शेअर करत आहे. तर माझे गिफ्ट शॉप आहे. तर माझ्या गिफ्ट शॉप मधला जो माल आहे, वस्तू आहे, खूप छान छान वस्तू आहेत, त्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार होते. त्यासाठी मी हे चॅनल खोललेलं आहे. परंतु मी चॅनल मी आता शेअर करणार आहे. तर उद्यापासून आता तेच व्हिडिओ येणार आहेत फक्त. मला तर हेच शेअर करायचं होतं, परंतु जे मला करायचं होतं ते मी पाठीमागं ठेवलं आणि डेलीचे वगैरे जे ब्लॉग असतात ते मी शेअर करत होते चॅनलवरती. परंतु ते यूट्यूबमध्ये रोजच आपण एक ठराविक टाइम ठरवावा लागतो. त्या टायमिंगमध्येच व्हिडिओ अपलोड करावा लागतो. हे मला काहीच माहिती नव्हते. त्यासाठी बऱ्याचशा अशा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. आणि जसं मला म्हणजे आपल्या मनाने मी पाहिजे तेव्हा कधीही व्हिडिओ शूट करून अपलोड करत होते. असा काही टाइमिंग वगैरे ठेवलेला नव्हता. कधी शॉर्ट तर कधी लॉंग. आणि कंटेन्सी पण मी पाळलेली नाही. म्हणजे रेग्युलर असं कधीच मी व्हिडिओ टाकलेले नाहीत. कधीही दुसरं काही काम असेल तर व्हिडिओ राहून जायचे, मग ते व्हिडिओ टाकत नसायचे मी. तर आता इथून पुढे मी फक्त 21 दिवसाचं चॅलेंज घेणार आहे. 21 दिवसच फक्त आपले व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर मग चॅनल बंदच, कारण व्हिडिओ करणं मी बंद करणार आहे. माझ्यात तर असं मनधनी पण नव्हतं की मला ह्या व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा मला चॅनल खोलायचं आहे. नव्हतंच, काही नव्हतं. फक्त माझा एकच उद्देश होता की माझ्याकडे जो माल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. ज्यांना कुणाला खरंच गरज आहे त्यांना मी रिजनेबल रेटमध्ये देणार आहे. त्यासाठी मी हा चॅनल खोललेला होता. परंतु ह्या चॅनलवरती मी बरेच असे वेगळेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत, जे की मला पाहिजे ते बाजूलाच राहिलेलं होतं. तर आता तेच मी 21 दिवस आता मी हे शेअर करणार आहे. तर ज्यांना कोणाला कोणतीही वस्तू हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि मी एकदम रिजनेबल रेटमध्ये फ्री शिपिंग देणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता, कारण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. चॅनल म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये पण नियम पाळावे लागतात. यूट्यूबचा हा माझा अभ्यास बऱ्याच दिवसापासून चालू होता, परंतु व्हिडिओ असे अपलोड कधीही नाही करायला पाहिजेत. जेव्हा आपण पूर्ण अभ्यास करेल यूट्यूबचा तेव्हाच त्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. नाहीतर असंच आपण तर कधीही आपल्या मनाला वाटेल तेव्हा शूट केलं आणि अपलोड करत राहिलं तर याचा काहीच उपयोग नाही. एकदम प्रॉपरली केलं तर करायचं किंवा करायचंच नाही, ह्यात पण बराचसा वेळ जातो. आपली बाकीची कामं असतात तीही पेंडिंग पडतात. त्यासाठी केलं तर व्यवस्थित करायचं, नाहीतर त्याच्या नादी लागायचं नाही. असे बरेचसे चॅनल आहेत जे की मी पाहिलेले आहेत. त्यांच्या व्हिडिओवरती फक्त एकच व्हिडिओ व्हायरल जातो, पण नंतरच्या व्हिडिओना व्ह्यूजच नसतात. खूप कमी असतात. 200-300, काही व्हिडिओना 50,000, 1,00,000 अशा व्ह्यूज असतात. पण काय व्हिडिओना 200-300 सुद्धा व्ह्यूज असतात, कधी 100 असतात, अशा पण व्ह्यूज असतात. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्या ह्याच्यात यश मिळेल असं नाही सांगू शकत आपण. परंतु प्रयत्न तर करायलाच हवेत, एवढं पण आहे. परंतु केले तर व्यवस्थितच केले पाहिजे आणि पूर्ण अभ्यास करूनच त्यात उतरले पाहिजे. असं काही करून उपयोग नाही, कारण आपलाच वेळ वेस्ट जातो ह्याच्यामध्ये. माझा तर बराचसा वेळ असा वेस्ट गेलेला आहे. मी एक केलेला आहे, मी करायला दुसरं गेलेले आहे. तर आता सुद्धा मला म्हणजे माझी भरपूर कामं आहेत, ती सर्व पेंडिंग अशी पडतात व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यात. तर आता मी थोड्याच दिवसाचं चॅलेंज घेणार आहे. त्यानंतर काही मी व्हिडिओ अपलोड करणार नाही.
जे की माझ्याकडे जो माल आहे त्या मालाचीच मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता. तर उद्यापासून मी असं छान छान व्हिडिओ आपल्या वस्तूंचे बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे. तर नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर कोणती एखादी वस्तू आवडली तर मेसेज पण करा. मी नंबर पण देईन व्हॉट्सअपला. आणि छान अशा वस्तू आहेत आणि खूप रिजनेबल रेटमध्ये देणार आहे. फ्री शिपिंग ठेवणार आहे आणि ज्यांना कोणाला खरंच गरज आहे त्यांनी खरंच मेसेज करा, कारण त्यांचा फायदाच होणार आहे. आणि मी तुम्हाला इथं आता एक क्लिप पण जोडते की तुम्ही तर पाठीमागच्या व्हिडिओत पाहिला असेल की आपला शॉप मधला माल घरीही असतो म्हणून, परंतु मी काही अजूनपर्यंत तुम्हाला शेअर केलेलं नाहीत प्रॉपर कोणत्या वस्तू आहेत त्या. तर आता उद्या मी एखादी कोणती तरी वस्तू त्यातली घेईन आणि शेअर करेल कशा वस्तू आहेत त्या. आणि ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी पटकन मेसेज करायचा आहे, कारण लिमिटेड स्टॉक असणार आहे आणि खूप छान वस्तू आहेत. तुम्ही पाहिल्यानंतरच सांगा. आता व्हरायटी तर इतक्या आहेत की मला कशापासून सुरुवात करावी हे समजत नाही, कारण फोटो आहेत, बरंचसं असं सामान आहे लहान मोठं. परंतु मी आता कोंबो ठेवणार आहे ज्याच्यामुळे सर्वांना म्हणजे घेणाऱ्यालाही फायदा होणार आहे. तर नक्की आता उद्यापासून चॅनलवरती आपले व्हिडिओ येणार आहेत, तर पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज, एवढंच. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.